कसं आहे ना, की आपण रोज जे आहे ते गोल सेट करतो, ठीक आहे. पण एक खरं सांगा, की आपण जे आहे ते स्वतःला कसं बघतो? ठीक आहे. ॲक्चुअली कसं आहे, की आपण काय म्हणतो, की गोल्समध्ये की मला वेट कमी करायचं आहे, मला पैसे जे आहेत ते सेव्ह करायचे आहेत, ठीक आहे ना. मला प्रमोशन पाहिजे, राइट. तर हे सगळे जे आहे काय सगळे गोल्स आहेत, ठीक आहे ना. पण ॲक्चुअली जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ती गोल्समध्ये नाही आहे. ॲक्चुअली प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम आहे आयडेंटिटीमध्ये. एक बुक आहे, जिचं नाव मी थोड्या वेळात रिव्हील करतो. तर ही बुक काय सांगते आहे, की बिहेवियर इज आहे ना, बिहेवियर चेंजेस इज आयडेंटिटी चेंजेस, राइट. सिंपल एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल नंबर 1 मध्ये जर तुम्ही घ्या हेल्थ, दोघं लोकं आहेत जे जिम जॉइन करतात, राइट ना. पहिला काय म्हणतो, की मी ट्राय करतो वेट कमी करायचं, ठीक आहे. दुसरा म्हणतो, मी हेल्दी पर्सन आहे, ठीक आहे. आता यामध्ये डिफरन्स काय आहे बघा. पहिला जो आहे ना, तो 10 दिवस जिम जाईल, ठीक आहे. दुसरा ॲक्चुअली त्याचा लाईफस्टाईलमध्ये चेंज करून टाकतो. आणि सुद्धा आपण नंबर एक दुसरं पण एक्झाम्पल देतो, ज्यामध्ये असं आहे, की तुम्ही म्हणता ना, की ह्या महिन्यामध्ये पैसे जे आहेत ते सेव्ह करायचे आहे, ठीक आहे. पण जर आपली जी आयडेंटिटी असेल ती स्पेंडरची असेल, म्हणजे लेट सपोज की सेल दिसला, तर ऑटोमॅटिकली जे आहे ते पैसे जे आहेत ते निघणारच. पण जर आपण जर असं म्हटलं, किंवा मी फायनान्शियली डिसिप्लिन आहे, ठीक आहे. मग खरंच तो खर्च करायला आपल्याला डिसिजन जे आहे ते घ्यायला थोडंसं डिफिकल्ट होईल आणि तेच आपल्या कामात येईल, राइट ना. थर्ड असतं करिअरचं. तर त्या करिअरमध्ये कसं आहे ना, की लोकं म्हणतात किंवा मला प्रमोशन पाहिजे. पण जर तुम्ही जर स्वतःला जर एक एव्हरेज एम्प्लॉयी जर समजत असाल, ठीक आहे, तर डेफिनेटली तुम्ही जे आहे ते एव्हरेजच काम कराल. पण जर तुम्ही म्हणाल, की यार आय एम अ व्हॅल्युएबल एम्प्लॉयी, ठीक आहे ना, की मी एक कंपनीमध्ये एक व्हॅल्युएबल एम्प्लॉयी आहे. मग काय करता तुम्ही, की तुम्ही ऑटोमॅटिकली जे आहे ते एक्स्ट्रा स्किल शिकता, ठीक आहे ना. रिस्पॉन्सिबिलिटी घेता, ठीक आहे ना. देन एक व्हिजिबिलिटी जी आहे ते बिल्ड करता, ठीक आहे ना. गोल जे आहे ना बेसिकली गोल 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 इज अ रिझल्ट, ठीक आहे ना. आणि हा जो आयडेंटिटी आहे, हा रूट आहे. म्हणून रूट जे आहे ना, ते जर चेंज झालं, की ट्री जे आहे ते ऑटोमॅटिक चेंज होतो. ठीक आहे. म्हणून रूट चेंज होणं जास्त इम्पोर्टंट असतं. तर आजपासून एकच सेंटेन्स बदला, की काय, की मी ट्राय करतो नाही, मी असा आहे. ठीक आहे. ॲक्चुअली मला हे करायचंय ते नाही, मी ऑलरेडी ते एक्सेप्ट करून घ्या. म्हणजे तुम्ही स्वतःला कसं डिफाईन करता, त्यावरच तुमचं जे फ्युचर आहे ते डिपेंड करतं. ठीक आहे ना. तर खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.